पुणे नागपूर महामार्गावर एसटी बस आणि रेतीच्या टिपरची समोरासमोर भीषण धडक. टिपर चालकाचा मृत्यू, 3 जण गंभीर तर 15 ते 20 प्रवासी जखमी. पुणे ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावर आज एक भीषण अपघात घडला असून एसटी बस आणि रेतीच्या टिपरमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. चिखली तालुक्यातील बोरगाव फाट्याजवळ हा अपघात घडला. या अपघातात टिपर चालकाचा जागीच मृत्यू झाला असून एसटी बस चालकासह 3 जण गंभीर जखमी झाले आहेत, तर 15 ते 20 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बोरगाव फाट्याजवळ भरधाव वेगात असलेल्या रेतीच्या टिपरने समोरून येणाऱ्या एसटी बसला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. अपघातातील सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वाहतूक ठप्प. अपघातानंतर पुणे नागपूर महामार्गाच्या दोन्ही बाजूंना सुमारे 1.5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तब्बल 2 तासांहून अधिक काळ महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद पडल्याने लांब पल्ल्याच्या वाहनांसह प्रवाशांचे मोठे हाल झाले. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्याचे काम पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे.